Hello everyone, Namaskar. My name is Dr. Vidya Rathore from YSMC Incubation Center, where we are hosted here with one of our incubatees, who is going to be the upcoming incubatee. और आज हमारे साथ है जयश्री चौधरी मैम, जो बहुत ही बड़ा बिजनेस करते हैं और उनका बिजनेस जो है वो सस्टेनेबिलिटी और कैसे शेतकरी को सपोर्ट करता है, वो आज हम देखते हैं। इनके कंपनी का नाम है धर्मदर्श डिहाइड्रेटेड एग्रो प्राइवेट लिमिटेड एंड ये हमारे साथ जुड़े हैं इनवाइट इंक्यूबेशन सेंटर, जहाँ हम विमेन एंटरप्रेन्योर्स के लिए सपोर्ट करते हैं, उनकी जर्नी में हम सपोर्ट करते हैं। तो जयश्री मैम, पहले तो नमस्कार, आप पधारे, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। एंड आपका हमने काम देखा, आप एक जलगांव से आप आए हो और आज मुंबई में आप यहाँ पे इंक्यूबेशन सेंटर के साथ जुड़े हो। तो मुझे और हमारे दर्शकों को बताइए कि आप क्या काम करते हो जलगांव में, और आप कितने महिलाओं के साथ और क्या क्या काम करते हो, और कितना आपका काम बढ़ रहा है। नमस्कार, माझं नाव जयश्री राजेश चौधरी. आम्ही सुरुवातीला आधी होममेड प्रोडक्ट बनवत होते. लोणचे, पापड, मसाले. मग कोरोनामध्ये हे सर्व काही बंद झाले. मग त्याच्यामध्ये आम्ही हे पण बनवायचे केळीचे. पण केळीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात. मग आपण केळी जास्त दिवस घरात साठवून नाही ठेवू शकत. लवकर खराब होऊन जातात. मग आम्ही त्यावर पर्याय शोधला. केळी वाळवून त्याची आम्ही सनड्राय पावडर बनवायचे आणि ती पावडर आम्ही विकायला लागलो. आणि काही मॉल्समध्ये, काही आम्ही आमच्या थर्ड पार्टी मिळून आम्ही ते काही एक्सपोर्ट पण केली आणि सर्वांच्या मदतीने सर्वांनी थोडा हातभार लावून माझं हसबंड, माझी फॅमिली आणि ज्या बायका काही 30-40 बायका ज्या माझ्याकडे कामाला आहे, सर्वांनी असं मदत करून आम्ही मोठं करायचं ठरवलं. एक मोठी 2023 मध्ये आम्ही धर्मदर्श डिहायड्रेटेड ॲग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली. माझे मिस्टर सर राजेश चौधरी आणि मी सर मार्केटिंग आणि बाहेरचं बिझनेस बघतात आणि मी मॅन्युफॅक्चरिंग बघते. आणि त्या स्त्रिया पण खूप छान आहेत. त्या नेहमीच मदतीला तयार असतात. त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या कामाला गती वाढते. त्यांचे काम पण छान करतात. आणि आता सध्या भुसावळ जळगावला नवजीवन मॉलमध्ये आमचं बनाना प्रोडक्ट आहे. काय व्हायचं की एक्सपोर्ट झाल्यानंतर जे केळी उरलेले वाया जायची, ते शेतकऱ्यांचं पण नुकसान व्हायचं. त्यांना त्यांची योग्य किंमत मिळत नव्हती. आपण त्यांच्याकडून ती परचेस करून सुकवून त्याची पावडर बनवली आणि ती आपण सर्वांना अवेलेबल करून दिली मार्केटमध्ये. हे आयडिया आहे, हे असं छान आयडिया आहे, कारण UNDP SDG गोल्स जे आहेत, जे आपल्याला सस्टेनेबिलिटी करून आता खूपच चालले आहे, की आपण जे प्रोडक्ट्स आहे ते आपण रियूज कसं करायचं. आणि काही प्रोडक्ट तुम्ही जसं बोललं की आमच्या बनाना जे आहे त्याची एक्सपायरी डेट खूपच फास्ट होते. त्याचं पेरिशेबल प्रोडक्ट, आणि पेरिशेबल प्रोडक्टचा तुम्ही राईट टाइमवर तुम्ही कसं पावडर बनवून त्यांची शेल्फ लाईफ कशा वाढवते. आणि हे खूपच चांगला आयडिया होता. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि आमचा जे शेतकरी आहे त्यांना पण खूपच मदत झाली, कारण शेतकरी ऑलवेज टेन्शन मध्ये राहतात की त्यांचा काही खराब होणार आणि त्यांना पैसे नाही मिळवणार, आणि तुम्ही सगळं विकत घेते आणि तुम्ही त्यांना खूपच चांगला प्राइस पण देते. तर हे जे आयडिया आहे हे ऍक्च्युली इंटरनॅशनल आयडिया आहे. आणि तुम्ही हे गावामध्ये बसून कसं विचार केले, कसं एक होतं ना की आम्ही घरगुती आहे आणि तुमचे तुमचे 2 किड्स पण आहेत, तुमचे 2 बालक आहेत, असं सगळं तुम्ही कसं ठरवले आणि कसं सगळं मॅनेज करेल, हे तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगा. ऍक्च्युली आता बिझनेस करायचा म्हटलं एका स्त्रीला तर सर्वात पहिल्यांदा तिला सपोर्ट हवा आपल्या फॅमिलीचा. आणि 2 मुलं सांभाळायला आमच्या आई पण तयार होत्या. आणि बिझनेस मध्ये मला काही आयडिया नव्हती, जवळ-जवळ रस पण नव्हता. आणि ते सर्व माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं. खूपच छान. तर तुमच्या मिस्टरवर आम्ही घेतो की राजेशजी
राजेश चौधरीजी नमस्कार. तुम्ही वुमेन ऑन्टरप्रिनर्सचा आता खूपच आहे. आपलं सरकार पण की वुमेन ऑन्टरप्रिनर्स जे आहे जे 50% वुमेन ऑन्टरप्रिनर्स आहे त्यांना आपल्या इकॉनॉमी वर कसे पार्टिसिपेट करायचं आणि तुम्ही एक लाईव्ह एक्झाम्पल आहे की तुमची बायको जे आहे ते इतकी चांगलं काम करते, इतकी चांगलं सगळ्या वुमेनला दुसऱ्या वुमेनला पण हे जोडून त्यांना पण काम शिकवते आणि त्यांना पण काम देते. तुमचा एक्सपोर्टवर तुम्ही जे बिझनेस आयडियाज आहे आणि तुम्ही त्यांना जोडले. तुम्हाला एक कशा आयडिया आला आणि तुम्ही तुम्हाला तुमचं विजन काय आहे या कंपनी घेऊन? कंपनीबद्दल माझं विजन असं आहे थोडक्यात सांगितलं की इथं जे काही लोक असतात जगामध्ये जे काही लोक आहेत ते आज सर्व अशुद्ध खाण्याने ग्रस्त आहेत. बरोबर. त्यांना निरनिराळे वेगवेगळे आजार आहेत. आमची फक्त इच्छा आहे सर्वांना क्वालिटी फूड भेटलं पाहिजे, प्रोटीनयुक्त फूड भेटलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की केळ्यामध्ये खूप चांगलं प्रोटीन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे आणि ग्लुटेन फ्री. पुढे जवळजवळ 35-40 पर्यंत 2035-40 पर्यंत आपण गव्हाला सबस्टिट्यूट म्हणून आम्ही बनाना पावडरला पाहणार. जर अशा प्रकारचा पौष्टिक आहार जर सर्वांना मिळाला तर ऑब्विसली सर्वांची तब्येत तर चांगलीच राहील. जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे पर्याय. दुसरा बनाना पावडरचा उपयोग कॉस्मेटिक, फार्मास्युटिकल्स, बेबी फूड, डेअरी प्रोडक्ट या इंडस्ट्रीजमध्ये मॅक्सिमम केला जातो. याच्यापेक्षा जास्त गल्फ कंट्रीज, साऊथ अमेरिका, मलेशिया, कॅनडा या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट पण खूप जास्त बरोबर बनाना पावडर. तर हे सर्व मी स्टडी केला आणि थोडं आमच्याकडे जी लोकॅलिटी आहे त्यांच्याकडे बघता मी तिला CEO बनवायचं आणि पुढे घेऊन खूपच छान हे डिसिजन घेतली. आणि त्याला कारण असं होतं की ही जर सोबत असली तर महत्वाचं म्हणजे हिच्या सोबत काही स्त्रिया जोडून घेतली. बरोबर. हा महत्वाचा उद्देश होता. खूपच छान उद्देश आहे तुमचा. आणि जे वुमेन ऑन्टरप्रिनर्स जे आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये त्यांची लँग्वेजमध्ये म्हणतात ही फॉर शी अँड शी फॉर ही. हे तुम्ही जे दोन जोड आहे हे एकदम चांगलं करतात आणि आमच्या इंडियाला इतके प्राऊड आहे की आमचं जे पावडर आहे हे विदेशांना पण जाते. आणि खूपच फ्रॉम वाईस SNDT जे इन्क्युबेशन सेंटर आहे वेर आम्ही SISF देतात, आम्ही फंड देतात, मेंटॉरिंग देतात. तुम्ही इकडे बसून ऑफिसला मीटिंग पण करू शकतात. आणि आम्ही तुमचं जे PPT आहे काय पण तुम्हाला सहकार्य आहे. आता नीदरलँड आले होते, जर्मन आले होते. आता तुमचं कोई पण कंपनी तुम्हाला काही बाहेर देशांमध्ये कृषी एक्सपोर्ट करून आम्ही चालू केलं आहे. बाहेर देशामध्ये तुम्हाला काही पण एक्सपोर्ट करायचं आहे तर आम्ही तुमच्या मदतीला ऑलवेज देअर. तर तर तुम्हाला वाईज मधून काय अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय भेटलं आहे? तुम्ही आता येते तर तुमची काय अपेक्षा आहे की वाईज मध्ये तुम्हाला काय भेटणार? वाईस कडून आम्हाला सर्वात जास्त तर मार्केटिंग येस. त्याच्यानंतर आम्हाला एक्सपोर्ट माझं खूपच चांगलं लागलं की तुमचं विजन जळगाव मधून एक्सपोर्ट करायचं फ्रॉम इंडिया इज समथिंग आता सगळ्यांना विचारायला पाहिजे की आमच्या इंडियाचं प्रोडक्ट कसं आपल्याला एक्सपोर्ट करायचं आणि खूपच चांगलं मार्केटिंग. माझं जितला पण कोशिश होणार की तुमचं मार्केटिंग असं पॉडकास्टवर पण मार्केटिंग जाणार तुमची देश विदेशांना जाणार. आणि मी तुमच्या सोबत आहे. आमच्या पुरा वाईसची टीम आहे हे तुमच्या सोबत आहे, आमचे डिरेक्टर्स आहे तुमच्या सोबत आहे. आणि आपण हे जे तुमचं स्वप्न आहे हे आम्ही पूर्ण करणार. माझी थोडी मराठी थोडी तुटी आहे तर मला क्षमा करा. पण मी ट्राय करणार की तुमचं हे मराठी, हिंदी, इंग्लिश हे काही लँग्वेज बॅरियर्स व्हायला नाही पाहिजे. तुम्ही मराठीमध्ये बोलतात, तुम्ही पिच पण मराठीमध्ये करणार. तुम्हाला SISF जे आम्ही आता तुम्ही बसणार SISF कमिटीमध्ये ते तुम्ही कोणती पण लँग्वेज जे इंडियाची लँग्वेज आहे तुम्ही पिच करू शकता. तर हे मला दर्शकांना बोलायचं आहे की तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश जे पण तुमची राष्ट्रभाषा तुमची स्टेटची भाषा आहे ते तुम्ही बोलू शकता. आणि आमच्याकडे ट्रान्सलेटर्स पण असतात.
व्हाट यू से इतना आगे बढ़ गया है कि आप ट्रांसलेटर से भी हम ट्रांसलेट कर सकते। तो अभी लैंग्वेज आपका बैरियर नहीं होना चाहिए। आपका जो आइडिया है, आपको कुछ देश के लिए करना है, आपको कुछ चेंज करना है, तो यहाँ पे आके आप कर सकते हो। कंप्यूटर और डिजिटलाइजेशन इतना ज्यादा बढ़ गया है कि आप घर पे भी बैठ के, जलगांव में भी बैठ के आप यहाँ पे प्रेजेंटेशन दे सकते हो, और देश विदेश में आप है ना आपका मार्केटिंग कर सकते हो। तो थैंक यू सो मच, थैंक यू सो मच जयश्री मैम, Thank you, थैंक यू ma'am. सो मच राजेश सर कि आप यहाँ पे आए, और आपका प्रोडक्ट और भी आगे आगे बढ़े। सो बनाना फ्लावर इज द नेक्स्ट न्यू थिंग। यस, थैंक यू सो मच।